जय हिंद मित्रांनो तुम्ही थंबनेल बघितला असेल, टायटल बघितला असेल, तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ होणार आहे। जसं की मित्रांनो मी टेलिग्रामवरती आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला सांगितलं होतं की मी रविवारी तुमच्या सर्वांसाठी एक SSCGDची मॉक टेस्ट कशी द्यायची आणि कुठून द्यायची, कोणत्या ॲपवरती द्यायची यावरती एक फुल व्हिडिओ घेऊन येईल यूट्यूबवरती। तर फायनली तुमच्या सर्वांसाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही जर SSCGDची तयारी करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप जास्त माहिती मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून हा त्या भावांसाठी व्हिडिओ आहे जे SSCGDची फर्स्ट टाइम भरती देत आहे आणि फर्स्ट टाइम एक्झाम देत आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला 100% चांगली माहिती मिळणार आहे। आणि तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा SSCGDच्या एक्झाममध्ये स्कोअर नक्कीच बूस्ट होईल। आता व्हिडिओ बघून तर होणार नाही, पण मी जे आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की ते तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ चालू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला SSCGDचा एक्झाम 4 फेब्रुवारी 2025 पासून स्टार्ट होत आहे आणि 25 तारखेपर्यंत आपला एक्झाम चालणार आहे। आपल्याकडे फक्त 60 ते 65 दिवस राहिलेले आहे आणि हीच खरी वेळ आहे की SSCGDची मॉक टेस्ट द्यायची। आता याच्यामध्ये आपले बरेच असे भाऊ असेल की त्यांना SSCGDची मॉक टेस्ट म्हणजे काय, मॉक टेस्ट कुठून द्यायची, मॉक टेस्ट कशी द्यायची हे माहीत नाही। बऱ्याच जणांना माहीत असेल, खास करून ज्या मित्रांना माहीत आहे आणि जे मित्र SSCGDची मॉक टेस्ट देत आहे तुम्ही कोणत्या ॲपवरती देत आहे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळं बाकीचे मित्र पण मोटिवेट होतील आणि ते पण SSCGDची मॉक टेस्ट देतील। बाकी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण SSCGDची मॉक टेस्ट देण्याचे फायदे जाणून घेऊ, त्यानंतर कुठून द्यायची, कोणत्या ॲपवरती द्यायची हे तुम्हाला मी सांगतो। SSCGDच्या एक्झामसाठी मॉक टेस्टचा खूप मोठा रोल असतो। SSCGDची जर तुम्ही डेली रुटीनमध्ये जर मॉक टेस्ट जर तुम्ही ॲड केली, मॉक टेस्ट जर तुम्ही दिली मित्रांनो, दर रविवारी देऊ शकता, दर 3 दिवसाला देऊ शकता किंवा तुम्ही डेली दिले तरी चालेल। आता तुमच्या मनावरती आहे तुम्हाला कसं द्यायचं, पण जर तुम्ही दिलं तर त्याने मित्रांनो तुमचा टाईम मॅनेजमेंट होईल। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये टाईम जास्त लागतोय, त्यानंतर कोणत्या सब्जेक्टमध्ये जास्त चुका होतात आहे, कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल, हिंदीला, रिजनिंगला, मॅथला, जीकेला कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल, कुठं तुम्हाला काम करावं लागेल हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल। मित्रांनो रिजनिंगमध्ये भरपूर काही टॉपिक आहे, मॅथमॅटिक ऑपरेशन, ब्लड रिलेशन, डाईज, कोडिंग, डिकोडिंग, एनॉलॉजी, भरपूर काय आहे मित्रांनो, बैठक व्यवस्था। त्यामध्ये बघा बऱ्याच मित्रांचे क्वेश्चन गलत होत असतात, तर तुम्ही मॉक टेस्टनीच तुम्हाला समजेल की दरबारीने तुमचा कोणता क्वेश्चन गलत होतोय, दरबारीने जर तीच चुकत असेल त्यावरती काम करा, म्हणजे ते पुढच्या वारीने चुकणार आणि चुकून पण द्यायचं नाही आपण। तर मग तिने काय होईल मित्रांनो, तुमचा स्कोअरमध्ये मार्क पण वाढतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला टाईम पण कमी लागेल, कारण की तुमची दरबारीनं जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिसनेच सगळ्या गोष्टी संभव आहे, प्रॅक्टिसनेच आपला टाईम कमी होणार आहे। आणि तुम्हाला जर मॉक टेस्टमध्ये SSCGDच्या एक्झाममध्ये जर चांगले मार्क पडायचे असेल तर मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करा। मॉक टेस्टचा खूप मोठा रोल असतो आणि मॉक टेस्टनेच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला टाईम किती लागतोय, तुमचा क्वेश्चन कुठं चुकतोय आणि मित्रांनो तुम्हाला पुढं कसा स्कोअर बूस्ट करायचा आहे, कारण की तुम्ही जसं ॲनालिसिस करताल तसं तुम्हाला समजत चालेल की कोणत्या सब्जेक्टवरती काम करायचं। आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, मॉक टेस्ट दिल्याने तुम्हाला समजेल की तुमची लेवल कुठं आहे, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडत आहे। जसं जसं तुम्ही स्वतःवरती काम करत चालताल, जसं जसं तुम्ही मॉक टेस्ट देत चालताल, जसं जसं तुमचा स्कोअर बूस्ट होत चालेल तसं तसं मित्रांनो तुम्हाला मोटिवेशन वाढत चालेल, तुमचं कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होत जाईल। मग तुम्हाला हळूहळू तुम्ही अजून चांगली मेहनत करताल आणि मित्रांनो जसं जसं तुमचा स्कोअर बूस्ट होत जाईल तसं तसं तुमची चांगली तयारी पण चालू होईल। आणि मित्रांनो बघा आता 60 ते 65 दिवस राहिलेले आहेत, म्हणजे हीच चांगली वेळ आहे की याच्यामध्ये कमी पडायचं आणि चांगली तयारी चालू ठेवायची। आणि दुसरी गोष्ट, आता मित्रांनो SSCGDची मॉक टेस्ट कुठून द्यायची, तर मित्रांनो बघा SSCGDची मॉक टेस्ट सगळ्यात अगोदर एक फ्रीचं ॲप सांगतो, RWA रोजगार विथ अंकित, प्ले स्टोअरवर तुम्हाला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ कोणताही प्रकारचा पेड स्पॉन्सरशिप नाही, ह्या दोन्ही पण जे ॲप आहे मित्रांनो यांना पेडची काहीच गरज नाही, कारण की यांचे करोडोनी यूट्यूबवरती फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहे मित्रांनो, आणि हे दोन्ही पण एकदम बेस्ट काम करत आहे। मी देतोय म्हणून मी माझ्या अनुभवावरून सांगतो। आता तुम्ही कुठून देताय, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती देताय हे मला तुम्ही नक्की सांगा। बाकी मित्रांनो RWAवरती तुम्हाला दर रविवारी, दर हर संडेला तुम्हाला मॉक टेस्ट भेटत जाईल, त्यावरती तुम्ही ती दर रविवारी तुम्ही ती देऊ शकता त्या ॲपवरती। आणि बाकी मित्रांनो आता डेली प्रॅक्टिसमध्ये जर आपल्याला मॉक टेस्ट द्यायची म्हणल्यावरती आपल्याकडे मॉक टेस्ट पण जास्त पाहिजे। आणि बरेच जण मला म्हणले की PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठं भेटतील आपल्याला, तर मित्रांनो तुम्हाला ते सर्व गोष्टी टेक्स्टबुक ॲपवरती भेटेल। आता मी टेलिग्राम चॅनलला लिंक पण दिली होती, बऱ्याच जणांनी ते ॲप डाउनलोड केलं, बऱ्याच जण मॉक टेस्ट देत आहे। आता बाकी मी त्या मित्रांसाठी सांगेल, तुम्ही जर अजून प्रो पास घेतला नसेल तर तुम्ही टेक्स्टबुकचा प्रो पास
परचेस करू शकता आणि मॉक टेस्ट तुम्ही घेऊ शकता। आणि मित्रांनो त्या प्रो पासचा फायदा काय असतो, आता जो 2024चा मित्रांनो आपला एक्झाम झाला होता ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला पूर्णपणे किती पण शिफ्ट जेवढ्या शिफ्ट बांधल्या होत्या तेवढ्या पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये पेपर आहे, ते पेपरची तुम्ही चांगली प्रिव्हियस इयरची तयारी करू शकता, चांगली तुम्ही ते क्वेश्चन पेपर सोडू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की किती कशी लेवल असते आपली एक्झामची, कसे क्वेश्चन येतात, कसे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, हे सगळं तुम्हाला त्या मॉक टेस्टमध्ये समजेल। त्यानंतर मित्रांनो टेक्स्ट बुक ॲप तुम्हाला त्याच्यामध्ये मिनी मॉक देत आहे, हर सब्जेक्टची हर टॉपिकची मिनी मॉक पण भेटत आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये न्यू काही SSCGD मध्ये तुम्हाला जे आपल्याला एक्झामसाठी येईल ते क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेले आहे, तुम्ही ते पण मॉक टेस्ट देऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला लगभग मित्रांनो 365 दिवसासाठी तुम्हाला ते प्रो पास ॲक्टिवेट असतो। जर तुम्हाला हा टेक्स्ट बुकचा प्रो पास घ्यायचा असेल, जर तुम्हाला टेक्स्ट बुक ॲपवरती मॉक टेस्ट द्यायची असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच देऊ शकता, एकदम बेस्ट ॲप आहे, मी स्वतः देतोय, दोन्ही ॲपवरती देतोय, तर तुम्ही सुद्धा नक्की देऊ शकता। बाकी मित्र तुम्ही कुठून देताय मित्रांनो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो प्रो पास घेण्यासाठी मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये तिथं लिंक दिलेली आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिलेली आहे आपल्या त्या टेक्स्ट बुक ॲपची, आणि तिथं कुपन कोड पण आहे माझं, ते कुपन कोड जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल। काही का होईना मित्रांनो तुमचे पैसे वाचताय, कमी भेटताय तुम्हाला पैसे, आणि तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही पण तुम्हाला लिंक आणि कोड भेटून जाईल। त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डायरेक्टली लिंक दिलेली आहे, त्याचं पूर्णपणे तुम्हाला तिथं माहिती सांगितली आहे, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तिथून तुम्ही टेक्स्ट बुकचा प्रो पास घेऊ शकता। बाकी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता, विचारू शकता। बाकी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे आणि तुम्ही टेक्स्ट बुकचा पास घेतलेला आहे आणि तुम्ही मॉक टेस्ट देताय, तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटतो की नाही भेटतो हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही कुठून देताय मॉक टेस्ट हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्या मित्रांची सुद्धा मदत होईल। बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।